स्वामी समर्थ ही मालिका जवळजवळ 1300 भाग झालेले आहेत आणि सतत 4 वर्ष मला वाटतं नंबर 1 TRPला ती आहे. तर हे स्वामींचा रोल करताना तुम्हाला कोणते अनुभव आले किंवा कोणते किस्से तुमच्याजवळ आहेत ते जरा सांगा. नाही, खूप गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही आता म्हणाल त्याप्रमाणे 1300 भाग पूर्ण झाले, 4 वर्षांचा प्रवास आहे आणि इतक्या गोष्टी आहेत, खरं तर इतके अनुभव आहेत. आणि म्हणजे मी बऱ्याचदा हेच म्हणतो की असा एकही दिवस जात नाही खरं तर की त्या दिवशी कुठला अनुभव आला नाही किंवा रादर कोणी भेटलं नाही, आलं नाही, बोललं नाही. आणि म्हणजे मला एक सांगताना खरं इतकं छान वाटतं ना की या मालिकेचा 50% प्रेक्षक वर्गाने लहान मुलं आहेत सगळी. लहान मुलं म्हणजे साधारणपणे एक 7-8 वर्षांची मुलं असतात ना, हा प्रेक्षक वर्ग 50% आहे. आणि मला असं वाटतं की ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. खरं तर काय म्हणजे आज त्या मुलांकडे बघण्याकरता इतक्या गोष्टी आहेत आज. म्हणजे आज OTT आहे, कार्टून आहेत, बरंच काही काही आहे. पण तरीसुद्धा आज ती मुलं आवर्जून स्वामींची मालिका बघतात किंवा त्यांना स्वामी काय सांगतायत हे ऐकायला आवडतं किंवा स्वामींचा मंत्र असेल सो ते त्यांना ऐकायला आवडतं. आणि बऱ्याचदा असं होतं की बाहेर कुठेही मी गेलो ना तर पालकांच्या आधी लहान मुलं धावत येतात, स्वामी असो स्वामी असो म्हणून. आणि मग ते भेटतात, भरपूर बोलतात किंवा मग ते मला मंत्रच पढून दाखवतील, एखादं वाक्यच मला म्हणून दाखवतील आणि मग नंतर ते पालक भेटतात. सो खूप छान वाटतं. आणि म्हणजे रात्र मला मध्यंतरी एक प्रतिक्रिया आली होती एका पालकांची सोशल मीडियावर की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत म्हणून. अरे वा. आणि मला असं वाटतं की ही आत्तापर्यंत आलेली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया आहे. कारण जर तुम्ही तुमच्या कामातून काही अंशी जरी येणाऱ्या पिढीवर संस्कार करू शकणार असाल तर याहून मोठी गोष्ट अजून काय असू शकत नाही. सो खूप छान वाटतं. आणि जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात किंवा असे प्रेक्षक भेटतात सो खूपच मस्त वाटतं. आणि खूप वेगवेगळ्या टप्प्यांवरती खरं तर मला असे वेगवेगळे अनुभव आले आहेत. म्हणजे एकतर मी ना खूप सुरुवातीचा अनुभव होता एक. मी असंच आमचे एक ओळखीचे होते, त्यांच्या घरी मी गेलो आणि त्यांना भेटलो आणि त्यांच्याकडे नेमकं ना कोणीतरी आलं त्यांच्या ओळखीचं. सो त्यांनी मला पाहिलं आणि ते असं एकदम हे होऊन गेले की अरे तुम्ही कसं काय इथे. तर म्हणे माझी मुली आहेत म्हणे 2 लहान, त्या जर का असतात म्हणे आता इथे तर त्यांना खूप आवडलं असतं म्हणे, त्या स्कूल गोईंग मुली छोट्याशा, पण नेमक्या त्या नाही आहेत म्हणे. म्हटलं हरकत नाही, पुढच्या वेळी येईन तेव्हा भेटूयात. आणि असं म्हणून मी घराबाहेर निघालो आणि त्या 2 मुलींना त्याच वेळेस आल्या त्या तिकडून. तर त्या पहिल्या आल्या आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, त्या वडिलांकडे गेल्या आणि मग ते वडील म्हणे पाहिलं सं कोण आलं आहे. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि छोटी मुलगी तिने मला अशी मिठीच मारली लगेच आणि ती सोडेच ना, नाही तरी तुम्ही इथंच थांबा म्हणे, इथंच थांबा म्हणे. तर ते मला इतकं छान वाटलं की म्हणजे आपण आपल्या कामांमधून ह्या पिढीपर्यंत पण पोहोचतो आहे. आणि खूप मस्त वाटली असे. आणि मला काय ना कायम माझं हे म्हणणं असतं की मोठ्यांना किंवा तुम्हाला आणि मला माहिती आहे स्वामी कोण आहेत, काय आहेत, पण त्या लहान मुलांना तितकंसं माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा आज ती मुलं कनेक्ट होत आहेत मालिकेला किंवा स्वामींचे विचार त्यांना ऐकायला आवडत आहेत. आणि मालिकेत काय ना म्हणजे स्वामीसुद्धा लहान मुलांबरोबर खेळतात, रमतात, गोट्या खेळतात लहान मुलांबरोबर. हो, त्यामुळे त्या मुलांना अजून आवडतं ते सगळं बघायला. आणि बऱ्याचदा मालिकेची लहान लहान मुलं असतात ती सगळी स्वामी आजोबा या नावाने हाक मारतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.